हाय, तर वेलकम टू अवर चॅनल. तर आम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब कळलं का? तुम्ही लोक आमचं चॅनल सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा. तर हे आमचं इंडक्शन आहे आणि आमच्याकडे गॅस गॅस आहे. हो का? हा गॅसवर पावभाजी पण बनवली. कळालं की असं गॅसचं काय काय प्रॉब्लेम झाले आणि आमचा गॅस इतकाच बेकार आहे. म्हणजे दुष्काळात 13वा महिना तो बरोबर कालच संपलाय. एक्झॅक्टली. म्हणजे इतक्या दिवस तो चांगला होता. बरोबर त्यांना आम्हाला ऑगस्ट पासून साथ दिले. दुःखद निधन झालंय. मी आज वाटतेच ते हिला बघायचं बंद करा तुम्ही, नाही तर तुम्हाला हेड करायली डीएम फॉर 20 तास करून बंद व्हाय. तर अशा तर आम्ही खावी बिस्किट वगैरे आता खाणार आहे. कॉलेजसाठी रेडी झालोय. आज स्वयंपाक तर अशा तर काल तर स्वयंपाक नव्हताच आमच्याकडे. म्हणजे पावभाजी होती तसं ते आहेच, तेच आम्ही खाणार आहे. म्हणजे दुसरं काय आम्ही बनवलं नव्हतं. तर अशा तर आमचा सिलेंडर संपला आणि मग त्यामुळे आता आम्ही शी का बसा. मग काय चालू शीश लॉक चालू पुरीला कळतच नाही आमच्या माहिती लॉक चालू. तर आता आम्ही इथंच बसून सगळी कामं करतोय. म्हणजे आमच्या इंडक्शनवर आम्ही जगतोय. तर सिलेंडरवाल्याला असं काय सांगितलं 8 दिवसांत सिलेंडर घेणार आहे. तो पण मिळाला. तर आम्ही सिलेंडरवाल्याला कॉल केला, मग त्याने गीतांजलीला इग्नोर केलं. मी नॉर्मलच बोलते, मी काशी बोलते. तर आम्ही केलेला आम्ही केलेलं नाही यार, गीतांजलीने केलेला सिलेंडरवाल्यांना कॉल. मग सिलेंडरवाल्या दादाने केला गीतांजलीला घोस्ट. देन आय कॉल हिम द गॉडेस अँड देन ही रिसीव्ड माय कॉल आणि सांगितलं सॉरी स्टॉक आउट आहे. काय नाही, माझा नंबर त्यांच्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे, त्यामुळे त्यांनी रिसिव्ह करत नव्हते. हिचा नंबर सेव्ह नव्हता म्हणून त्यांनी रिसिव्ह केला. म्हणजे हिला काहीतरी वाटतं आहे. गॉडेस कुठली गॉडेस? हिची पूर्ण तुम्हाला नाहीत माहिती. गॉडेस सांगते वसूचं ओपिनियन आहे. गॉडेस नाही, ती राक्षस आहे. कळलं का? एवढं लक्षात ठेवा. तसं एकदम व्हॅलिड ओपिनियन आहे. हा, आणि रात्रीची इथं येते, इथं येऊन माणसांना उठवते. बसून सांगितले रात्रीची सानिका वेक असते, तर सानिका गॉडेस नाही, राक्षस आहे. असं ओपिनियन आलेलं आहे. खरंच ही माहिती का इथे इथे कानावर पका आणि मग उठवते माणसांना. अशी तर मंदबाई आहे असं. तेव्हा रात्री झोपेत म्हणजे माणसाची पाठवूनच आली पाहिजे. आता अजून एक असलं बिस्किट पुढं होता. मला माहिती तुम्हाला शिकू नको. हिला काही शिकवू नका कोणी. हिला अति शानी त्याचा बैल का बघा. वसू असला एक बिस्किट पुढा आहे का बघ. तर आता आम्ही चहा पितो. मग तुम्हाला मी पुढची स्टोरी सांगते. 9 वाजता होतं पण आम्ही टाइमच का बघत नाही, कारण की आम्ही संसारिक बायका झालोय. सिलेंडर शोधणे, त्यानंतर इंडक्शनवर खायला बनवणे, त्यामुळे अशी काम. 6:30 उठून आंघोळ करणे. एक दिवसाने काय होत नसतं काय. अभ्यास सोडून सगळं करतो मी अभ्यास करतो, पण त्याला अजून वेळ आहे. पण आम्ही सगळे एका अटेम्प्टमध्ये पास पण होतो. तर असं तर आम्ही पास झालो. आमच्या रूमच्या खासियत आहे. सगळे फर्स्ट इयर पास, सेकंड इयर पास. आता थर्ड इयरला गेलोय आम्ही. आता थर्ड इयरची एक्झाम अजून ना, आणि ह्यांनी गेलेच 4th इयरला. वाटतं यांच्या लोक बघा तोंड बघा. 4th इयरला फायनल इयर 6 महिन्यात मी डॉक्टर होणार आहे. त्याच्यानंतर इंटर्नशिप आहे 1 वर्षाची. काय डॉक्टर? अरे 1 वर्षानं मग डॉक्टर. ठीक आहे, चला तुम्हाला नंतर भेटतो. आता खातो आम्ही. बाय बाय.